वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या 19 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। 4 जणांच्या टोळक्यानं चाकूने वार करत ही हत्या केलेली आहे। नाशिकच्या पंचवटीमधील ही धक्कादायक घटना आहे। पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीनं तरुणाच्या पोटात चाकू मारला आणि यात तो गंभीर जखमी झाल्यानं रुग्णालयामध्ये दाखल केला असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। जगत रामविलास दास हे सीतागोंपाजवळ येथे राहत होते। त्यांचा मुलगा आणि ते पावणे 8च्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते। तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथे शेजारी। त्या 3-4 मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला। त्याच्यावरून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सूरज दास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी। त्याच्यावरून आम्ही आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत।